कॅमेरा तुम्ही बघायला विरू अरे कुठे रे फोन करायला काय नाही ते आता बघतच बसायला कार्यक्रम घरची किती करणार आणि मी कोण धनश्री मावशी. आत्ता निघालोय काकींच्या गावी लाकूडवाडीला. मी मम्मी आई आहे इथे. आरव सोबत थांबणार आहे. मम्मी आणि मी निघाले. मीरू मावशी खालून येणार आहे. खाली थांबली ती आणि आज मग काकींच्या बरोबर जायचं. चल आई टाटा येतो. हा अरे पुढे एखादी भेटवस्तू घ्यायची म्हणून मग आम्ही सगळेच खाली एक भांड्यांचं दुकान होतं तर तिथे गेलो होतो. तिथे ह्या सगळ्या बायकांचं सुरू होती की काय घ्यायचं, कारण आता यात्रा लक्ष्मी कुणाचं काही लग्न असेल तर मग काहीतरी करून भेट पैसे वगैरे देणं किंवा भेटवस्तू देणं हे काहीतरी सुरू होतं. आणि मोस्टली ह्या सगळ्या शेगड्याच देतात असं मला वाटतं, कारण माझ्या पण लक्ष्मीच्या वेळी 4 ते 5 शेगड्या घरी आल्या होत्या. आता त्या कधी कधी वापरायच्या हेच समजत नाही मला तरी. मग आम्ही सगळ्या निघालो. आता माझ्या साईडला ज्यात त्यामुळे काकी आहेत. आम्ही ज्यांच्या घरात लहानाची मोठी झाली म्हणजे मी विनू राजी तिघं पण. बाकी अजून एक मैत्रिणी पाठीमागे मम्मीची अजून एक मैत्रीण आहेत मंदाकिनी काकी, मावशी आहे, मम्मी आहे. तर हे सगळे आम्ही निघालेलो होतो आणि संध्याकाळची वेळ होती. जवळजवळ एक अर्धा पाऊण तास लागला कारण रस्त्याची पण कामं सुरू आहेत आणि एवढी गर्दी होती. आता मी एप्रिल महिन्यामध्ये लक्ष्मी आणि यात्रा हे सगळे कार्यक्रम खूप होतात तिकडे. 19 वर्षानंतर लाकूडवाडी या गावाची लक्ष्मी जी आहे ती बसली होती. 19 वर्षाच्या आधी काकी ज्यांच्या घरी आम्ही जाणार आहोत तर त्या आमच्या इथे राहायला होत्या. म्हणजे आम्ही जिथं राहतो ना आता मम्मीचं घर आहे तर तिथं जवळ राहायला होत्या. गाडी एके ठिकाणी पार्क करून मग आम्ही चालत चालत घरी निघालो. मला वाटतं मी दुसऱ्यांदा काहीतरी काकींच्या घरी चालले इकडे. त्यानंतर मग जेवण नॉनव्हेजच असतं इथं आणि व्हेज पण ठेवतात व्हेज लोकांसाठी. मग मी व्हेज घेतलं. व्हेज जेवणही सुंदर होतं आणि नॉनव्हेज जेवण बाकीच्या लोकांनी जेवले. त्यानंतर काकींना भेटलो आणि जो बाकीचा कार्यक्रम होतो हळदी कुंकू लावणं, आहेर करणं हे सगळं सुरू होतं. तर आणि त्यांना भेटवस्तू देणं हे पण चालू होतं. तर इथे या काकी यांच्या मम्मीच्या खास मैत्रिणी आहेत खूप आधीपासून, भरपूर वर्षापासून, म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून, जे नारायणपेठ साडीमध्ये दिसत आहेत त्या. आणि मम्मीची आणि त्यांची मैत्री खूप जुनी आहे. म्हणजे आम्ही खूप लहान म्हणण्यापेक्षा मला वाटतं एक 3री-4थीला होते असेल मी तेव्हापासूनच्या त्यांच्या मैत्री आहेत. आणि आता त्या कोल्हापूरला राहतात. तर मग त्यांच्या गावची यात्रा म्हटल्यानंतर इथे जवळजवळ आम्ही ज्या सगळ्या होतो तर त्या सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं. मला पण मी मुंबईला असताना मग त्यांनी फोन केला होता की तू असशील त्यावेळेला गावी आणि त्यामुळे नक्की ये म्हणून. म्हटलं ठीक आहे आपण आहोत तर मग जाऊन येऊयात. आणि इथे आल्यापासून मी नुसती फिरतीवरती आहे. कुठले ना कुठले कार्यक्रम आहेत आणि नाही जायचं म्हटलं तरी पण अवघड होतं, जायचं म्हटलं तरी पण मला ती सवय मोडली फिरायची, कारण जरा फिरून आलं की त्रास होतो. पण ठीक आहे आता बोलवलेत म्हटल्यानंतर जाऊन येऊया म्हटलं. पहिला तर मी कॅन्सलच केलं होतं की म्हटलं आरोसोबत कोणतरी थांबायला पाहिजेत. पण आई म्हणायला लागली की मी थांबतो, तुम्ही जाऊन या जा. म्हटल्यानंतर मग मी तयार झाले लास्ट मोमेंटला बरोबर. नंतर गेलो. तिथं खूप छान वाटलं. खूप वर्षानंतर त्यांना भेटले. मुलींनाही भेटले त्यांच्या, म्हणजे ज्या आमच्या मैत्रिणी आहेत लहानपणापासून त्यांनाही भेटले. आणि त्यानंतर आम्ही निघालो. बरं वाटतं 9:15च्या दरम्यान आम्ही काहीतरी घरी निघालो असेल. पण तेव्हा शांतता खूप होती जेव्हा आम्ही गावामध्ये एंट्री करत होतो तेव्हा. आणि लॉंग ड्राईव्हचा जो प्रकार म्हणतात किंवा शांत वातावरणात चालणं फिरणं जे म्हणतात ना तर ते हेच, कारण काही कुठेच गडबड जाणवतं. त्यांनी भारी वाटत होतं असं वरती आकाशाकडे बघताना. आणि पूर्ण मेन म्हणजे पौर्णिमा होती आता, मग त्याच्यामुळे पूर्ण सगळीकडे छान असं प्रकाश पसरला होता. येऊन पोचलं मी 9:30 वाजले. यात्रा आहे ते सगळ्या सुटलेला. कॉलेजला वगैरे असताना म्हणजे आम्ही तेव्हा भरपूर पाहुण्यांची यात्रा आहे ते असायचं आणि तेव्हा जायला व्हायचं. मुंबईला गेल्यापासून मी कुठल्या यात्रेला नाही, काही नाही, कुठल्याच इकडे मी कोवाडच्या यात्रेला पण नाही. मी कोवाडची यात्रा पण कधी फेब्रुवारी महिन्यात असते तेव्हा पण नाही कधी. आणि आज गेलं मला असं वेगळंच वाटालं पण चांगलं वाटलं. म्हणजे काकी पण मी भरपूर, मला वाटतं लास्ट मला आठवत नाही कधी भेटलेली. आणि मुलींना पण भेटले, सगळ्यांना भेटून आले. घरी येऊन पोचलं तर 9:30 वाजले. आणि ही साडी जी होती ना मागच्या ॲनिव्हर्सरीला सचिननी गिफ्ट दिलेली आणि ती आत्ता त्याचा योगाला नेसायचा बरोबर. ही साडी जवळजवळ 1.5 वर्षांनी साडी नेसली. सचिनला व्हिडिओ कॉल केला, म्हटलं ही साडी ओळखते काय? मला म्हणतात होय, योग आला काय की नेसायचा. चलो आता आवडते पण आले एका लग्नाला. विनूची वाट बघते यायची. 2 जण एकत्र जाऊन त्याने सांगितलं. ही साडी आपल्या कलेक्शनमधली आहे. प्युअर हँडलूम बनारसी जॉर्जेट साडी आणि थोडासा वेगळा प्रकार आहे. म्हणजे ह्याला सिल्वर जरी येते आणि छान आहे, मस्त आहे साडी पण. आणि हे वर्क मी करून घेतलं आहे.
तर आहे पेजवरती नंबर इथे दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करून सगळे डिटेल्स मिळवू शकता. आता ह्या साडीची किंमत 8500मध्ये आहे, कारण ही प्युअर हँडलूम असल्यामुळे हे सगळं जे काम येतं हे पूर्ण हातावरती केलं जातं. विणणं किंवा हे सगळं जे काम आहे ते पूर्ण हातावर विणलं जातं, पूर्ण मशीन वर्क नाही कुठे त्याच्यामुळे. आणि जिच्या लग्नाला चाललो आहे तर चंदगडचीच मुलगी, म्हणजे चंदगडची आऊ म्हणून तिचं यूट्यूब पेज आहे आणि ती मुंबईलासुद्धा माझ्याकडे येऊन गेली होती. जर खूप जुने तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल. आता तो पुरते केस बांधलेत, नंतर थोड्या वेळानं सोड्याहून गरम व्हायला लागल्या अगोदरच. तर विनू याची वाट बघते, विनू आल्यानंतर जाऊन येऊयात. कसं स्टँडर्ड व्हायचं हे शिकवलं. घरी आले मगाशी येऊन काय माहिती तू उन्हातून त्रास झालेला की काय कशामुळे काय समजेना आणि एवढा वाईट म्हणजे काही विचित्रच झाला. आणि मग मी झोपून 1-1.5 तास झोप घेतली चांगली. आणि त्याच्यानंतर मग ही साडी सचिननी पाठवून दिली होती, कारण ही मुंबईला रिसीव्ह झाली होती आणि ब्लाऊज पण त्यांच्याकडेच होता, जे टेलर आहेत त्यांच्याकडे. मग त्यांनी पाठवून दिली आणि त्याचं छानसं शूट करून घेतलं. आणि खूप जणी म्हणतात की असे छान पार्टीवेअर किंवा अशा साड्या घेऊन तर त्यामध्येच ही साडी आहे. ही काही पोस्टमध्ये तुम्ही काही इंस्टाग्रामवरती पण बघितलं असाल तर ही आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हटलं छान ब्लाऊज शिवून घेऊनच मग आपण दाखवूयात. खूप सुंदर दिसते. मी याचा स्लीवलेस ब्लाऊज शिवलेला आहे आणि आता लाईटमध्ये थोडीशी अशी तुम्हाला लाईट वाटत असेल पण थोडासा डार्क कलर आहे. आणि हां ही अवेलेबल आहे. ही पाण्यात जरी काढली तरी चालते, म्हणजे एकदम पण तुम्ही हार्ड वॉश कराल तर तसं नाही, सॉफ्ट वॉश चालतो. आणि खूप मस्त आहे, मला तर खूप आवडले. लाईट वेट आहे, पार्टीवेअरसुद्धा आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही स्टाईल करू शकता. आता मी याच्यावरती स्लीवलेस ब्लाऊज शिवून घेतला आहे, कारण मला हे स्लीवलेस ब्लाऊज याच्यावरती शिवून घ्यावं असं वाटलं. आणि आज माझी मोठी आत्या यायला लागले, कारण काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळतील. तर ती आज येते इकडे. बहुतेक रणवीरला घेऊन येणार ती, म्हणजे आत्तेभावाच्या मुलाला. आता थोड्या वेळाने येईल ती पण. मग आल्यानंतर ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करत नंतर एंड करूयात. गाडीला उशीर झाल्यामुळे आत्याला यायला उशीर झाला. त्यानंतर मम्मीने आता जेवण घेत होती आणि रणवीर आणि आरव इथे टी व्ही बघत होते. तर आता सकाळ झाली आणि रात्री आम्ही गप्पा गोष्टी मारत बसलो, झोपलो. आणि आल्यानंतर मी एक छान गोष्ट मागवली. अलंकारित म्हणून एक पेज आहे त्यांच्याकडून आणि मध्यंतरी असं आलेलं इन्स्टा पेजला. आणि सचिनला ते फार आवडलं. एक दागिना वेगळा होता आणि आत्याला पण तो आवडला. दाखवलं तर आत्या पण आता बघायला लागले. मी तुम्हाला पण दाखवते. आणि फिनिशिंग एकदम बेस्ट आहे. आणि हे काही कुठलं स्पॉन्सर्ड नाही आहे, मी स्वतः घेतलेलं आहे. आणि त्याने इतकं छान फिनिशिंग पण दिलं आहे. क्वालिटी वाईज अगदी सुपर्ब आहे. आत्या जरा दागिन्यांची शौकीन आहे, त्याच्यामुळे जरा सांगा. सोन्याची लय आवड. आता तू असं सोन्याचं करून घे. माझा बकुळी हार आहे पण वेगळ्या प्रकारचा आहे. मी आता ते त्याच्यामध्ये बकोळी तोडे मागवलेत. हा 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 हा. छान आहे, मस्तच आहे. फिनिशिंग मला लय आवडलं का त्याचं. छान आहे. मला काय असं वाटलं ते असं हे वगैरे होते की काय हा, टोचेल वगैरे काय, म्हणून फक्त सचिन काय बोलले पहिला एकच मागवून बघ आणि ते व्यवस्थित निघालं तर दुसरं मागव. मग त्याच्याशी मॅचिंग असे बकोळी तोडे पण आता मागवलेत. हे त्यांच्यासोबत होतं कुडे आणि हे दोन गळ्याला लावू घ्या. हे ज्याला केले त्याला द्यायचं असते काय. घाल घे, मी कुठे नको म्हणून लागले. मी आता कशाचं घेतलंय मग ते हार आहे. असं कर, अजून पाठीमागे फिक्स करायचं. अजून लहान करून नाही बरोबर आहे, मस्त वाटते, छान वाटायला लागलं. हे फिनिशिंग मला आवडलं हे पण, आणि गळ्याचं पण फिनिशिंग छान आहे. केवढ्याला आहे हा 2.5ला पूर्ण साडी येते. सचिनला काय म्हटलं माहितीये मी, एक तर म्हटलं सोन्याचं बनवून द्या, तरी हे तरी घेऊन द्या. मला वाटतं कितीच हाय सांग नशी, लगेच ऑर्डर करतो. लगेच ऑर्डर केले आत्ताच. एक काय 2 घे. मला म्हणतात सोन्याचं घ्यायला गेलीस तशामध्ये तुझी किती येतील धनश्री, आणि तू पाहिजे तशी ड्रेसवरती मॅचिंग करू शकते अशी घेऊन. आणि फिनिशिंग आणि बघ कुणाला कळणार पण नाही की ते सोन्याचं नाही असं. मस्त, मला लय आवडतं. आज घालते ते एका साडीवर, मस्त वाटतंय ना. हाय कर रणवीर, से हाय.
आतमध्ये गेल्यावर लाटा असं खाली बघा, हे मुंग्याला तो व्हायला तुम्ही नाही. बेळगावला सकाळी म्हणजे दुपारी येऊन पोहोचलो होतो. त्याच्यानंतर मम्मी एका लग्नाला जाऊन आली. मी घरातच थांबले, जराशी झोप घेतली आत्याने मी. आता माझी जी मैत्रीण आहे तिच्या बहिणीच्या गावाकडे लक्ष्मीचा कार्यक्रम आहे, तर तिकडे चाललं. तिनं पण बोलवली होती, तिच्या बहिणीने पण कॉल केला. तिची बहीण आणि राजश्री सेम वर्गातल्या. मग म्हटलं ठीक आहे, मम्मी आणि मी दोघी पण चाललो आहे. तिथून जाऊन मग घराकडे जाईन, कारण आरवला मावशीकडे ठेवून आलं आहे. अजून कार्यक्रम होतं संध्याकाळी, पण मम्मीला म्हटलं जाऊन तिकडे फक्त भेटून ये, कारण आरवला वेळ होणार मग जायला घरी त्याच्यासाठी. सो चला आता. मग कसं समजणार सांग, तू बोलतेस ते मग कलश बोलते. नाही कलश बोलते, मग कलश बोल बघ. हाय, नाव सांगा तुमची. माझं नाव आहे रिदन. रिदन. आणि तुझं काय? क्रिशी. तुझं नाव काय? क्रिशू. आणि मी कोण? श्री मावशी. चला, तुम्ही जेवला? नाही जेवलो. मम्मी चालून चालून मम्मीच्या 10,000 पायऱ्या झाल्या आज. कार्यक्रम आता आताच असले उठला कार्यक्रम पडलं नाही मला नको. आज तरी चालणं झाले. हा, खरं यात्रा असली की आतमध्ये गाड्या येऊ देत नाहीत, त्याच्यामुळे आता बाहेर गाडीकडे. यात्रांना जत्रांना यायचं म्हटल्यानंतर 2 गोष्टी असतात. एक म्हणजे चालायची तयारी ठेवायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स पाहिजे. जे तुम्ही यात्रेला कुठं पण जाताय की नाही, गेल्यानंतर जाताना तुम्ही चालून जाताय, तिथं जेवताय, तिथून परत जिरवताय, कारण आतपर्यंत गाड्या जात नाहीत. बाहेर गाड्या लावलेल्या असतात, त्यात बाहेर जे गाडी घेऊन थांबलेले असतात त्यांना अजिबात समजतच नाही कुठं गाडी थांबलेली आहे. आता यांनी सांगितले आम्हाला इकडे थांबले, सेकंड क्रॉसला थांबलोय. आम्ही येताना जेवढं चाललो तेवढंच, म्हणजे जवळजवळ 6,000 पायऱ्या जे असंच पावलं, जे 6,000 स्टेप कम्प्लीट झालं. जे सकाळी चालायचं होतं की नाही ते आता कम्प्लीट झालं माझं. उद्या चालायचं नाही. उद्या चालायचं नाही. पाय गळ्यात ओलत होता आणि पायातून असं जळजळ सुरू झाले आज. काय नव्हेच ते. आणि आता चाललोय घरी. आता मावशीला फोन केलेला, हाय आरो म्हणाली. आता घरी कधी एकदा जातोय झालं, आणि मम्मीला एवढ्यात बी आईस्क्रीम खायचं. तिथं म्हणते आईस्क्रीम घे. ती कसली घेऊन उभं राहिलेली काय माहित आईस्क्रीम. तिथं म्हणते आईस्क्रीम घे. जाताना एक फ्रीज मध्ये आहे आईस्क्रीम, रात्री विनून नेला नाही. ते 4 आईस्क्रीम ते आईस्क्रीम खावं लागत. आरव तरी आता आज आणि मावशीने आईस्क्रीम दिली त्याला. रात्री आत्याने रात्री आईस्क्रीम आणलेली, ते आईस्क्रीम आता आरवने आईस्क्रीम खाल्ल्यावर. मी तर अजिबात नाही बाबा आईस्क्रीमच्या भानगडीत. मम्मी ह्या रोडला आलेलो नाही आपण, एकदा आलेलो आहे. ही कॉलनी बघ मम्मी फक्त. आत्याच्या घरी गेल्यानंतर आत्याच्या सुनेच्या घरी एक कार्यक्रम होता, त्यांनी बोलावलेलं, तर तिकडे गेलो. आज दिवसभर आम्ही कार्यक्रम करतोय नुसते, कारण गावी आल्यानंतर असंच असतं, नाही गेलं तरी पंचायत, गेली तरी पंचायत. फायनली आजच्या दिवसातले कार्यक्रम संपले आणि माझी हाऊस पण पूर्ण झाली. नव्हे, दिवसभर हाऊस बी पूर्ण झाली माझी. गावी असंच पाहुणे असले की नुसते कार्यक्रम होतात, आणि आजच्या दिवसात तर भरपूर हे झालं. आता निघते घरी. आरव मावशीच्याकडे जेवून आता बसलाय, तो पण फोन केलेला मी. थोडा वेळ जाऊन पोहोचेन. काल रात्री येऊन पोहोचलो, आणि काल मी आरवला म्हटलं तू चल म्हटलं आमच्यासोबत, आणि आपण जाऊयात, आणि तिथे थांब चला, कारण आता डॉक्टर पण बोलले की झालं आता 9 दिवस झाले, 9-10 दिवस, आणि तुम्ही काही घेऊन जाऊ शकता वगैरे इकडे तिकडे. आणि त्याला तिकडे गडिंग बेळगावला मला स्किन स्पेशालिस्टला पण एका दाखवायचं होतं की डाग वगैरे राहणं. तसे सगळे म्हणतात की डाग वगैरे काय राहत नाही, ते काय आपोआप निघून जातात, आणि दाखवायचं होतं. तर नाही म्हणाल, नाही म्हणजे नाही मम्मी, मी नाही येणार, मी मावशीकडेच थांबतो आणि तिथंच थांबतो. ऐकायलाच तयार नाही. आणि आता सकाळी उठल्यापासून म्हणते, कारण आज आत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि ती खूप थांबावून लागलेली, कारण आरवला इथं ठेवलेलं म्हटलं तर मी काय थांबत नाही म्हटलं, मी जाणार म्हटलं. आणि इथं आल्यानंतर आता म्हणतोय की मम्मी जाऊया चल. सकाळपासून तोंड पाडून बसलं, मम्मी जाऊया चल, तू मला तिथं डॉक्टरांना पण दाखवणार आहेस ना, तर प्लीज जाऊया चल, सगळे आहेत तिथे. आत्ता सकाळपासून लागले. आता असं डोकं फिरलं नाही, कारण काल प्रवास करून आलो आणि आता ऐकतच नाही आहे, आणि तोंड पाडून बसलं एकदम. मग आत्याचा परत फोन आला, आणि वहिनी काय काय करणार आहे असं तसं. मग आता काय करूया चाललं म्हणून मम्मी प्लीज जाऊया. त्याला म्हटलं ठीक आहे आता. आणि मग आता आत्याचा मुलगा यायला लागला आहे तिकडून गाडी घेऊन, मग त्याच्याबरोबर मी आणि आरो जाणार आहे, आणि विनू आणि मम्मी दुसऱ्या गाडीवरून येणार आहेत, आणि संध्याकाळी आम्हाला परत सोडेल. मग तिथं त्यांना एकदा स्किन स्पेशालिस्टला पण दाखवते, तिकडं आरोला बेळगावलाच. म्हणजे सगळे म्हणतात की एवढं काय दाखवायची गरज नसते, पण मला एक मनाच्या समाधानासाठी. तर मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाकीच्या गोष्टी शेअर करते. बाय बाय.